पुणे महापालिका निवडणुकीत भाजपने आपलं खातं खोललेलं आहे आणि भाजपचा पहिला विजय प्रभाग क्रमांक 35 मध्ये झालेला आहे। तो अर्थातच मंजुषा नागपुरे ज्या भाजपच्या उमेदवार होत्या त्यांची बिनविरोध निवड झालेली आहेत आणि आपण आता आपल्या सोबत मंजुषा नागपुरे आहेत। पहिल्यांदा तुमचं अभिनंदन, तुमची बिनविरोध निवड झालेली आहे। काय नेमकी पहिली प्रतिक्रिया काय, कारण पहिला विजय पुण्यातला तुमचा झालेला आहे? मतदार राजा यांचा हा विजय आहे। खरं तर त्यांनी आम्हाला पुन्हा संधी दिली काम करण्यासाठी। आमच्या पक्षाचे सर्व श्रेष्ठी, आमचे देवाभाऊ चंद्रकांत दादा पाटील, मुरली अण्णा मोहोळ, माधुरीताई मिसाळ, भीमराव अण्णा तापकीर, धीरजजी घाटे आणि आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे गेले 5 वर्ष निवडणूक नव्हती तरी आम्ही काम करत होतो, जनतेच्या संपर्कात होतो, आमचं ऑफिस चालू होतं, कामं चालू होती आणि त्यामुळेच आमचा हा विजय शक्य झाला। मी सगळ्यांचे आभार मानते। ज्या विरोधकांनी आम्हाला संधी दिली, माघार घेतली, मी त्यांचे सुद्धा अगदी मनापासून आभार मानते। कसं काय एवढं सगळं गणित जुळून आलं? कारण एकीकडे एव्ही फॉर्म घेण्यासाठी एवढी काही मारामारी होती, एवढी धावपळ असताना उमेदवार, ते पण अधिकृत पक्षाचे उमेदवार, त्यांनी मात्र या ठिकाणी माघार घेतलेली आहे। हे कसं नेमकं गणित जुळलं? हीच तर राजकारणाची गणितं जुळवायची असतात, त्यात वेगळं काही सांगायची आवश्यकता नाही, तुम्हाला सगळंच माहिती आहे। पण हा जो काही प्रभाव आहे हा कामाचाच आहे आणि त्यामुळेच हे शक्य झालेलं आहे। माननीय पंतप्रधान मोदीजी यांनी आम्हाला जे काही आमच्यावर संस्कार केले, आम्ही ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या शिस्तीत राहिलो आणि त्यामुळे हे शक्य झालेलं आहे। आता तुमच्या प्रभागात अजून 2 उमेदवार भाजपचे विजयी होणं बाकी आहे, कारण की 4चा काय वाटतं, काय एकूण तुमच्या प्रभागात असू दे किंवा या संपूर्ण पुण्यात नेमकं काय चित्र असू शकतं पुढचं? प्रयत्न तर चालू आहेत, ते सुद्धा बिनविरोध आले तर खरंच फार चांगलं होईल आणि समजा नाही जरी होऊ शकलं तरी आम्ही नक्कीच त्यांच्या पाठीशी आहोत। संपूर्ण जोरदार ज्या पद्धतीने आम्ही स्वतःसाठी प्रचार करणार होतो तसाच पॅनलचाही प्रचार नक्की करू। काय नेमकं पुण्यातलं नेमकं चित्र काय असेल, कारण विरोधकांनी देखील तेवढीच ताकद लावलेली आहे। मग अजित पवारांची राष्ट्रवादी असू दे, शिंदेंची सेना तुमच्यासोबत यावेळी नसणार आहे, ते देखील स्वबळावरती आता गेलेल्या आहेत। मग काय एकूण चित्र कसं असेल पुण्यातलं, काय वाटतं तुम्हाला? अगदी सुरुवातीपासून भारतीय जनता पार्टीने जी संख्या सांगितली, जी काही सभागृहामध्ये संख्या असणारी तीच संख्या नक्की येणार, त्याची अजिबात काळजी करू नका। किती संख्या, तुम्ही काय आकडा नेमका काय असेल भाजपचा? मी पक्षश्रेष्ठींनी जो सांगितला तोच। तर मंजुषा नागपुरे, श्रीकांत जगताप हे दोन्ही उमेदवार आहेत आणि दोन्ही उमेदवार विजयी झालेले आहेत आणि भाजपने प्रभाग क्रमांक 35 मधून आपलं खातं खोललेलं आहे आणि या पुढच्या ह्याच्यामध्ये देखील भाजपचं 100% आणि एकूण बहुमत असेल असंच या विजयी उमेदवारांचं म्हणणं आहे। कॅमेरामन अभिजित पिसेसम, योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।